रत्नदुर्ग हा लांबून पाहिला असता अशा प्रकारे दिसतो। आता आपण चाललो आहोत ते गडावरती। गडावर वर जाऊन पाहूया हा गड कशा प्रकारे आहे। गडावर जाण्यासाठी हाच मार्ग आहे। तुमची व्हेकल गडाच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबते। तिथून तुम्ही सहजपणे गडावर वर जाऊ शकता। आता आपण चाललेलो आहोत ते बालेकिल्ला पाहण्यासाठी। चला तर वर जाऊन आपण पाहूया बालेकिल्ला कसा आहे। प्रवेशद्वारातून आत आले असता इथे एक पूजेचं दुकान आहे आणि उजव्या हाताला गेल्यानंतर हे भगवती मातेचं मंदिर लागते। तसेच सोबतच आपल्याला समोर ही गडाची तटबंदी ही देखील पाहायला मिळते। आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत ते गणेश बुरुजाजवळ। इथून आपल्याला गडाचे हे विहंगम दृश्य पाहायला मिळते। तुम्ही ह्या समोर एक बुरुज पाहत आहात बघा, हे दिसला का तुम्हाला? हा इथे एक समोर एक बुरुज आहे। किल्ल्याचं जे क्षेत्रफळ आहे हे इथून सुरुवात होते। ही सर्व तटबंदी ही गडाचीच बाजू आहे आणि आत्ता आपण उभे आहोत ते इथे बालेकिल्ल्यावर। तटबंदीच्या बाजूबाजूने गेले असता तुम्हाला हा दुसऱ्या बाजूचा समुद्र किनारा हा आपल्याला पाहायला मिळतो। वाघ्या बुरुजाच्या बाजूने आपल्याला काहीशे तटबंदीच्या बाहेरचे दृश्य अशा प्रकारे दिसते। टिळक्या बुरुजावरनं आपल्याला लाईट हाऊस हे आपल्याला पाहायला मिळत आहे बघा। हे आहे लाईट हाऊस जे डोंगराच्या पलीकडच्या टोकाला आहे। गडाच्या मागच्या बाजूचा हा वेताळ बुरुज, इथून तुम्हाला अथांग समुद्राचे दृश्य पाहायला मिळेल। डाव्या बाजूच्या तटबंदीला एक नैसर्गिक समुद्रामुळे गुफा बनलेली आहे। जेव्हा तुम्ही गडावर येता ते येतानाच रस्त्याच्या डाव्या साईडला लेफ्ट साईडला ही गुहा पाहायला मिळते। मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच दर्यासागर कान्होजी आंग्रे यांची इथे मूर्ती आहे। त्यानंतर इथून मंदिरामध्ये जाण्यासाठी हा प्रवेशद्वार आहे। मंदिरात आतमध्ये आले असता प्रशस्त असं हॉल आहे। रत्नागिरीची आदिदेवता श्री रत्नेश्वरी देवी म्हणजेच श्री भगवती देवी। मंदिराच्या परिसरात मिळालेल्या माहिती फलकानुसार कोल्हापूरच्या अंबाबाईशी या देवीचा थेट संबंध जोडला जातो। या देवीची खूप मोठी आख्यायिका आहे। या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे आणि वेळेअभावी आपण तो सांगू शकत नाही, म्हणून संपूर्ण माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता आपण येऊन पोहोचले आहोत ते पतित पावन मंदिर या ठिकाणी। चला आपण आतमध्ये जाऊन पाहूया मंदिर कसे आहे। या मंदिराची संकल्पना विनायक दामोदर सावरकर यांनी मांडली होती। प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक शिल्प पाहायला मिळाले। हे शिल्प म्हणजे सावरकरांच्या आयुष्यातील एक प्रसंगच आहे। ही जी मूर्ती आपण पाहत आहोत ती श्री भाकोजी बाळोजी शेठ कीर यांची ही मूर्ती आहे। त्यावेळी दलित जातीतील लोकांना अस्पृश्य मानले जात होते आणि त्यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती। सर्व जातीतील हिंदू लोकांना एकाच मंदिरामध्ये एकत्र प्रवेश मिळावा या हेतूने या मंदिराची स्थापना करण्यात आली। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा। भेटूया आपण पुढच्या भागामध्ये।